दिल्लीतील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर झालेल्या पोलीस कारवाईचे पडसाद आता महाराष्ट्रभर उमटू लागले। विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज असेल, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह प्रियंका गांधी, अखिलेश यादव या अनेक विरोधी खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ असेल, राज्यभर आंदोलनं तीव्र झाली। नाशिक, वाशिम, धुळे, जालना, मुंबई, पुणे यासह अनेक ठिकाणी काँग्रेस, मनसे आणि विविध संघटनांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी केली। जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है, इनका बच्चा कड़वा है, नरेंद्र मोदी बड़वा है। नहीं मांगो आजादी, हम नहीं मांगे आजादी, पुलिस वालों से, आजादी, पुलिस वालों से, आजादी। मुर्दाबाद मुर्दाबाद परीक्षा विद्यार्थ्यांना न्याय मोदी डरता है, धर्मेंद्र प्रधान का राजीनामा, अमित शाह की सरकार, मोदी सरकार, गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल गांधी, अमित शाह, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, राजीनामा द्या, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, राजीनामा द्या, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या। मंदिरवरील भ्याड हल्ल्याचे, जंतर मंदिरवरील भ्याड हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा विजय असो, जननायक राहुल गांधींचा विजय असो। राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रदेश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो, प्रदेश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो। दडपशाही करणारे ठिकाणी आलेले होते आणि आता पुन्हा एकदा त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या संख्येने जे आहेत ते सर्व विद्यार्थी जे आहेत ते आता शिवाजी पार्क परिसरात दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। गेले अनेक दिवस सरकारविरोधात हे आंदोलन सुरू होतं। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या एकाच मागणीसाठी हे सर्व आंदोलन सुरू होतं। मात्र तरी देखील इतके दिवस आंदोलन होऊन देखील सरकार जे आहे ते धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेत नाहीये ही देखील एक प्रमुख मागणी जी आहे ती विद्यार्थ्यांची आहे आणि म्हणून कुठेतरी दिवसेंदिवस जे आहे ती विद्यार्थ्यांची, तरुणांची संख्या जी आहे ती वाढत चाललेली आहे। काल 2 ते 3 दिवसापूर्वी देखील मुंबईत तीव्र स्वरूपाचं जे आंदोलन आहे ते या ठिकाणी झालेलं होतं आणि आता देखील पुन्हा एकदा हे आंदोलन या ठिकाणी आपण बघतोय की मुंबईत अनेक ठिकाणी आंदोलन झालं, त्यापैकी हे दादर शिवाजी पार्क परिसरात हे आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे। कशा पद्धतीने हे सर्व ज्या विद्यार्थी आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती एकच राग, एकच मुखातून एकच मागणी की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि हे सर्व विद्यार्थी आज जागरूक झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत की कशा पद्धतीने हे विद्यार्थी त्यांच्या चेहऱ्यावरती सरकारविरोधात किती रोष आहे। विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईनंतर आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर आता हा विद्यार्थी आंदोलनातून सुरू झालेला संघर्ष आता केवळ दिल्लीपुरता मर्यादित न राहता तो देशभर पसरत असल्याचं चित्र दिसतंय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।